तर हे सगळं मिश्रण म्हणजे कडुनिंब, गूळ आणि हे सगळे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा खरं तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते. हा जो ऋतू आहे हा उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्या ऋतूमध्ये तापमान प्रचंड वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो. तर तो त्रास कमी होतो आपोआप जर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी ही कडुनिंबाची पानं खाल्ली तर. म्हणजेच आपले जे सण उत्सव आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला दिसून येतो. केवळ तो आपल्याला माहीत नाहीये इतकाच फरक. मित्रांनो, केवळ उष्णता कमी होते इतकंच नव्हे तर आपलं पित्त सुद्धा कमी होतं. अनेक प्रकारचे त्वचा रोग यामुळे बरे होतात. जर एखाद्याला अपचन असेल, होय, खाल्लेलं जर पचत नसेल, अपचनाचा त्रास असेल, एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे धान्य ठेवलेलं असतं या धान्याला कीड लागू नये म्हणून सुद्धा ही कडुनिंबाची पानं या धान्यामध्ये जर आपण टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्याचा बचाव होतो. अनेक प्रकारचे